तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण धूळ पेरणी या कवितेचा राहिलेला आशय म्हणजेच अर्थ समजावून घेणार आहोत। तर आपण पाहिले, जर कोरडे नक्षत्र जर गेले, जर पेरणीनंतरचे नक्षत्र कोरडे गेले म्हणजेच जर पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर येईल, म्हणजे त्यांना खूप दुःख होईल, त्यांच्या डोळ्यातून पाणी येईल। मिळता डोळ्यांना मेघूट इशारे, मातीच्या कणांना फुटले धुमारे। मेघूट म्हणजे ढग, इशारा म्हणजे खून, धुमारे म्हणजे नवी पालवी, नवी कोवळी पाने। तर मग डोळ्यांना या काळ्या ढगांच्या, जेव्हा शेतकऱ्यांना आकाशात पावसाचे काळे ढग दिसतील, त्यांच्या खुणा दिसतील, तर मातीचा कण न कण काय होईल, आनंदित होईल, म्हणजे या धर्तीवर जमिनीवर राहणाऱ्या प्रत्येकालाच काय होईल, खूप खूप आनंद होईल। मातीच्या कणांना फुटले धुमारे। जर या काळ्या रंगाचे ढग जर आकाशात आले, पावसाचे ढग जर आकाशात आले तर काय होईल, तर जणू मातीचे जे कण आहेत त्यांना काय होईल, नवीन पालवी फुटेल असे कवी म्हणतो। म्हणजे शेतकऱ्यांनी जे शेतात धान्य पेरलेलं आहे तर त्याला काय होईल, तर अंकुर फुटतील, कोंब फुटतील। तर विद्यार्थी मित्रांनो, असा या कवितेचा अर्थ होतो। तर कविता पाठांतर करणे हा तुम्हाला आजचा अभ्यास आहे। धन्यवाद।